दोष कोणाचा कळलंच नाही कधी, नशिबाचा की आणखी कोणाचा. बालपण तर तसं खूप मजेचं गेलं, पण माहीत नव्हतं की आयुष्याचा वनवा एवढा काही असा काही पेट घेईल की पूर्ण आयुष्यच जळून राख होऊन जाईल. तसं सांगायचंच झालं तर आम्ही 5 भावंडं, 4 बहिणी 1 भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं, ती तिच्या सासरी. आमचं कसं मस्त चाललं होतं. वडील काम करायचे आमच्या इथे घरी. वडिलांचा आमच्या जेन्ट्स पर्स पाकिट बनवायचा व्यवसाय होता आणि वडील एकटेच कमवणारे, 5-6 तोंडं खाणारी. त्यावेळेला मी होते 14 वर्षाची होते मी तेव्हा. म्हणजे 13 संपून 13-14 वर्षाच्या वयामध्ये मी होती. मी मदत करायची वडिलांना. ते चमडं शिवायच्या मशीनवरती बसायचे, तर वडिलांचे पाय वगैरे सुजायचे. त्याच्यामुळे माझ्यामुळे वडिलांना खूप मदत व्हायची. म्हणजे पूर्ण काम मी शिकलेली वडिलांच्या हाताखाली काम करायची. तर कसं असं मस्त सुरळीत चाललं होतं. पण एके दिवशी असंच झालं की बराच काळ पुढे गेला. एके दिवशी असं झालं की मोठी बहीण आली नवऱ्याच्या घरून भांडण करून. आल्याच्यानंतर ती आली तर पुन्हा म्हटली मी जाणारच नाही म्हटल्यावरती मग ते 4 माणसं बोलवणं, ते बैठक करणं, हे ते मग ते त्यांचं ते झालं आणि पुन्हा तिला पाठवली तर ती हप्त्याभराने परत आली रडत पडत. आता तर म्हणे मी जाणारच नाही म्हटले, तिथेच राहावं लागली. तर मग त्याच्यानंतर खूप पुन्हा मग तिने जायचं नावच नाही घेतलं. तर ते जरा माझे वडील चिडचिड करायला लागले. म्हणजे थोडंसं माझ्या वडिलांना वाटायला लागलं की आता घरामध्ये आली ते म्हणजे घर सोडून आली वगैरे, असं ते असतं ना पूर्वीच्या लोकांचं, तसं झालं ते. तर ती आली तेव्हा ती गरोदर होती. पहिलं तर कळलं नाही, तिने सांगितलं नाही किंवा तिला स्वतःलाच कळलं नाही हे माहिती नाही. पण ती आली तेव्हा ती गरोदर होती आणि मी आपली वडिलांच्या बरोबर कामाला जायची. आमच्या वडिलांनी आम्ही तिथे म्हणजे घरातच होतं काम, वरतीच आम्ही माळ्यावरती करायचो काम. मग ते जेवण वडिलांबरोबरच असायची. माल द्यायला जाणं म्हणा, आणायला जाणं म्हणा. मी वडिलांची लाडकी असल्यामुळे मी वडिलांबरोबरच राहायची. असं करता करता खूप दिवस म्हणजे पुढे चाललेच होते. नंतर तिला पुढे मुलगा झाला. तर ज्या वेळेला ती आली त्यावेळेला आमच्या आईने एवढे तिचे लाड केले की पूर्ण घराचं ती जेव्हापासून घरी आली ना, तर तेव्हापासून घर राहिलंच नाही, घराचा घरोबाच झाला. म्हणजे भांडण आणि आईचं तिच्या बाजूनी जास्त वागणं बोलणं, काही असलं तरी पण तिचीच साथ देणं खूप. आणि तिने कसं सगळ्यांचं आईचं माइंड म्हणजे असं हँग करून टाकलं होतं आणि सगळ्यांचं जीवन म्हणजे जसं माझ्या वडिलांचा चिडचिडपणा आणि जास्त खास करून माहिती नाही होतं तर आम्ही एकाच आईचे सगळे मुलं, सख्खीच आई होती म्हणजे एकच आई होती. पण माझीच आई कधी सावत्र झाली माझ्यासाठी हे मला कळलंच नाही. ते कोणामुळे झालं, ते बहिणीमुळे झालं. बहीण मग नंतर मग मला ते टोचून बोलणं हे काय माहिती नाही. तिच्या नजरेमध्ये मी खुपायला लागली होती, काय टोचायला लागली होती, काय तिलाच नाही माहिती. आणि ती सारखी हातपाय धुवून माझ्या मागे लागायची. बापाची लाडकी आहे, बापाच्या खायसाठी पाठीमागं जाते, हे जाते ते करते, असं म्हणजे ती नेहमीच बडबड तिची चालूच असायची. तुम्ही काय तिचं एवढं नाही, मी वडिलांकडेच जायची. आता माझ्या वडिलांना काय सांगायची, पहिले काही एवढं कळत नव्हतं का मला अशी बोलली तशी बोलली. माझ्या वडिलांना सांगायचे. तर माझे वडील काय करायचे, जरा दारू पण घ्यायचे, संध्याकाळचे दारू वगैरे प्यायचे सगळं काम वगैरे झाल्याच्या नंतर आणि मग बडबड करायचे. पण दोष हा नाही आहे ना की बाबा मी माझ्या वडिलांना काय सांगितले. दोष हा आहे की तू तिकडून आल्यामुळं वडिलांचं डोकं चिडचिड झालं आहे, म्हणजे लोक काय म्हणतील, घर सोडून आली वगैरे वगैरे असं म्हणजे चालू होतं. पण तिचं सगळं टार्गेट तिने मलाच करायची की मी माझ्या वडिलांत की तुझ्यामुळे वडील तू लावालावे करते म्हणून वडील शिव्या देतात.
आणि मग तुला का देत नाही, आम्हालाच का देतात? मला येत देत नाही म्हणजे मी माझ्या वडिलांच्या मांडीला मांडी लावून मी काम करते तेवढं. मी खेचते पूर्ण काम. ते काम करते तेव्हा पूर्ण घर चालतं. नाही तर वडिलांवरती एकट्यावरती घर नव्हतं चालत. कारण माझ्या वडिलांची अक्षरशः पाय दुखायचे, सुजायचे एवढं त्या मशीनवरती बसून. पूर्ण काम मी वडिलांचं खेचायचं. साहजिकच आहे, वडील लाड करणारच ना माझे. आणि मी कशी मुळातच लहानपणीपासून स्वभावाने फटकळ होते. फटकळ आणि पटकन बोलायचे. कोणी खोटं बोललं आणि त्यांनी लपवलं तर मी समोर आणून द्यायची. हे माझ्यामध्ये खूप वाईट, घाण म्हटलं तरी सवय. ती मला आत्ता कळते की त्यावेळेला मला घाण सवय होती. पण माझं वागणं असंच होतं. पण मग त्यांना असं वाटायचं की मी लावालावी करते, पण माझ्या स्वभावातच ते होतं. नाही कोणी बोललं की हे असं झालं, नाही असं नाही झालं, असं झालं, असं व्हायचं. मग ते लपवायचा प्रयत्न करायचा मी उघडं. पण मला हे नव्हतं माहिती राहायचं की मी त्यांची लावालावी करते, हे मला नाही कळायचं त्यावेळेला. पण वडिलांचं मला खूप प्रेम होतं वडिलांवरती आणि खूप लाड असायचे वडिलांचे माझ्याबद्दल. तर त्याच्यामुळे मी पूर्ण हे झाले होते. हे मान्य करते की वडिलांच्याच बाजूने जास्त असायची. असं करता करता खूप दिवस जसे जसे पुढे होत झाले त्या आईनी म्हणजे आईनी कधी मला असं म्हणजे माझी बाजू घेऊन नाही बोलला. ती मला एवढं घाणेरड्या शिव्या द्यायची. तो चाललाय, त्याचा निघून जा, त्याचा हात धरून जा, जा त्याच्या मागे, असं म्हणजे मला दाखवायची. गल्लीमध्ये तो टोपात दही घेऊन यायचा. जा तो दहीवाला आला, जा त्याच्या मागे हात धरून. कोणता साडीवाला आला, भंगारवाला, जा त्याच्या भंगारमध्ये, नाहीतरी तुझी लायकी तीच आहे, जा तू त्याच्या मागे. असं म्हणजे बऱ्याच वेळा तिने हे जाऊ दे, बोलू दे. मला काय एवढं कळत, मेन म्हणजे हे नाही, मागे जा म्हणजे कुठे जाऊ? का त्याच्याबरोबर मी दही विकायला जाऊ की त्याच्याबरोबर मी भंगार विकायला जाऊ? हे पण मला कळत नव्हतं त्यावेळेला ना. तुम्ही काही एवढं हे नव्हतं करत. मी ती कोणत्या हे मला आत्ता कळतं आहे. ह्या वयामध्ये आल्याच्या नंतर मला कळतं आहे की नक्की ती काय बोलायचा प्रयत्न करत होती म्हणून. पण त्यावेळेला मला नव्हतं कळत. खूप दिवस असं म्हणजे पुढे पुढे चालले. तिला मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर ते आमचं जरासं माझ्या वडीलचे पाय वगैरे सुजायला लागले आणि सुजायचेच आधीपासूनच. तर ते जरा बरं नव्हतं. तर वडिलांनी आराम केला. आराम केल्याच्या नंतर मग आता घरात कमवणार कोण? मग आईने काय केलं, मग भाजीची पाटी उचलली. वडील आजारी पडल्यामुळं काम नव्हतं होतं वडिलांना. मग ती भाजी आणावं लागल्या, विकायला लागली आणून. आई भाजी विकायला बसायची तिथे आणून म्हणजे असं. आणि मग हिने आता खादडते. मग माझ्या खाण्याचे मग खायला बसली की ती मला बोलायची. का माझ्या वडिलांबरोबर मी काम करत होते तेव्हा वडिलांचं येत होतं, तेव्हा तर माझ्या खाण्याची चर्चा नव्हती. माझे वडील आजारी काय बोलले तर माझ्या खाण्याची चर्चा व्हायला लागली. खादाडे हे ते. आणि त्यावेळेला कसं मला गोड पदार्थ एवढं आवडायचं, भयंकर आवडायचं. एवढं खायचं ना, काही जरी नाही मिळालं तरी पण तोंडात साखरेची शिमूट भरून खाऊन पळून जायचे. खूप आवडायचं. 50 पैशामध्ये मी शिरा करून खायची. 50 पैशामध्ये 4 आण्याचा रवा आणायचा, 4 आण्याची साखर आणायची आणि तव्यामध्ये आपला काळा तवा असायचा ना, त्या तव्यामध्ये ती साखर आणि वरून तेल टाकायची आणि तो शिरा मी खायची. मला एवढं गोड आवडायचं. तर मी 50 पैशामध्ये मी शिरा माझं एकदम पोट भरून जायचं. मला मेन म्हणजे मला गोड आवडायचं, गोड पदार्थ. खाण्याची चर्चा माझी अशी झाली की पूर्ण गावापर्यंत, नातेवाईकापर्यंतच जायला लागली नंतर की खादाडे खायासाठी कोणाचं घर निघेल. अरे घर काय निघेल, मी खाऊशी वाटते म्हणून मी खाते. मला आवड आहे होती खायची त्यावेळेला. पण कळत नव्हतं घर निघणं म्हणजे काय, हे पण नव्हतं मला कळत. त्याच्यानंतर मग खूप दिवस असं म्हणजे चालूच राहिलं त्यांचं. तिला मुलगा झाला आणि आई भाजी विकायला आणि मग घरामध्ये टोमणे द्यायची. तर मग ती आमच्या इथेच एक मुलगी होती. तर ती म्हणली चल आपण कामाला. ती कामाला जायची कुठे, ते भंगारवाल्याच्या इथे. की ते भंगारवाल्याच्या इथे त्याच्यामधलं त्या कचऱ्यामधून सगळं प्लास्टिक वेगळं, खिळे वेगळं, लोखंड म्हणजे असं लोखंड वगैरे असं वेगळं वेगळं करायचं. त्या भंगारामधून सगळं असं वेगळं वेगळं मटेरियल करायचं. तिथे होता 7 रुपये रोज. 7 रुपये रोज द्यायचे ते. आणि मावशी लोक वगैरे वयस्कर बायका असेल त्यांना 20 रुपये द्यायचे. 20 रुपये म्हणजे 15 रुपये का 20 रुपये असे द्यायचे. आणि आम्ही दोघीजणी जायचो तर मग आम्हाला 7 रुपये द्यायला लागले. तिला पण 7 रुपये, मला पण 7 रुपये. मग मी रोज कामाला जायचे. बरं घरात खायला काहीच नसायचं. सकाळी 8 वाजता जर निघले
तर 9 वाजेपर्यंत पोहोचायला लागायचं तिथे. आणि डबा बनवायचा काय प्रश्नच येत नाही. मग ते डबा कधी बनवायचं जरी म्हटलं माझं मी, किंवा रात्रीचं जरी घेऊन शिळं पाकं काय असेल जरी बांधून पेपरमध्ये घ्यायचं म्हटलं, तरी पण ती पडल्या पडल्या तिथेच बडबड करायची. मोठी ऑफिसर आली, कमावणारी आली, बाईसाहेबांना डबा लागतो वगैरे वगैरे, असं म्हणजे काही ना काही टोमणेच द्यायची ती. मग तिचं ते कधी कधी ऐकून मी घेऊन नाही जात, जा असं करून मी रागाने जायची निघून. तिथे गेल्यावरती मग एक दिवस झाले मग जेवायला दुपारचं झालं की मग त्या बायका म्हणायच्या, अगं चल ना जेवायला, आज पण नाही आणलास का डबा. त्यांना माहीत होतं मी रोजचं डबाच नाही आणत. तर नाही आणला. मग ते त्याच्यातली मग याच्यातलं खा, त्याच्यातलं खा, असं करून माझं रोजचं जमून जायचं. तिचा एवढा माझ्यावरती झाला तिचा माझ्यावरती, की अक्षरशः तिच्यामुळे आहे ना मला घर सोडावं लागलं. त्या एक एक पाऊल माझं चुकीचा माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. माझा एक चुकीचा पाऊल माझं पूर्ण आयुष्याचं, आजच्या ह्या वयातसुद्धा मला एवढी खंत वाटते त्या गोष्टीची, की देवाने तेव्हा मला बुद्धी का नाही दिली. तेव्हा जर मला बुद्धी दिली असती तर आज मी म्हणजे आता पण म्हणजे जरा वेगळं आयुष्य असतं कुठे ना कुठे, म्हणजे असं वाटतं. आता बाकी म्हणतात ना की जे नशिबात असतं तेच घडतं, त्याच्या वेगळं काही घडणार नाही कधी. पण वाटतं असं की बाबा तेव्हा जर मला जरासं जास्त समज असते तर मग मी काही ना काही म्हणजे असं पाऊल नसतं उचललं.